तर गाईज आजची सकाळ खूप धावती झालेली आहे। एवढा सकाळ आहे आता, म्हणजे पहाटेचे 4 वाजले। मी आमची भाज्या घेऊन आले। एलकोट एलकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंड हरी मदन मल्हारी। सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज आजची सकाळ खूप धावती झालेली आहे, बिकॉज आता आम्ही चालले चंद्रभागा नदीवर। आणि मी ब्लॉग पण कसा कुठे चालू केला आहे बघा, कारण मला सगळे टाकून चाललेले, मग काय करणार, पटकन निघालो तशीच, अजून काय केलेलं पण नाही। साडी घातली आणि निघालो। तर मम्मी वगैरे सगळी चालले आहेत चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, आणि आम्ही तर घरूनच स्नान करणार, म्हणजे रूमवरूनच। आणि तर केवढा पब्लिक आहे दाखवतो, म्हणजे सगळे तिकडेच चाललेत, जाम पब्लिक भरपूर। आणि हा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। चलो वा, एवढा सकाळ आहे आता, म्हणजे पहाटेचे 4 वाजलेत, तेव्हापासूनच इतका पब्लिक आहे, म्हणजे नंतरचं तर कोणी विचारच करू शकत नाही। कलश आणला मला, इथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी। हे बघा, आज आम्हाला सगळ्या पालख्या दिसायला लागल्यात, आणि एकनाथ महाराजांच्या पालखी आम्हाला दिसल्या। कधीपासून चालतोय तर अजून आम्ही पोचलेले आहेत, दिसती गर्दी। तुम्हाला कसं वाटते? मस्त मस्त मस्त। चला आता फायनली आम्ही नदीच्या इकडे पोहोचतात आहे। जाम गर्दी आहे, भाविकांची खूप गर्दी लागली आहे। फायनली चंद्रभागा नदीवर पोहोचलेले आहेत, आणि एवढी गर्दी आहे ना, बापरे, खूप गर्दी आहे। आम्ही तर एकदम ब्रिजच्या जवळ पोहोचले। ब्रिज आहे, समोर इस्कॉन टेम्पल आहे, आणि म्हणजे केवढा कॉर्नर आम्ही ते पुंडलिकाचं या साईडला आहेत, आणि जाम गर्दी आहे। आता नुकतंच आम्ही चंद्रभागा नदीमध्ये पाय धुवून आले, जाम गर्दी आहे, आणि घाट पण पाणी केलं टाकलं। आता आम्ही हा चंद्रभागा नदीला एक दिवा अर्पण करतोय। मम्मी घेतात विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। डुमरी पंढरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल वारकरी तो पहा विठेवरी। विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी।
शिरी उभा बंदी तो पहा विठेवरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। तर आता मंडळी आमच्या चंद्रभागेचं ते सगळं काही करून झालेलं आहे। तर आता आम्ही चालले कळसाचं दर्शन करायला चालले। आता बघूया तिकडे कसं होते। असं तर खूप गर्दी आहे पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो। सकाळचे 6 वाजलेत आणि गर्दी बघा। मला तर दाखवता पण आहे नाही, त्याच्या पण जास्त गर्दी आहे त्या रे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम। सुंदर अशी दर्शन झालेलं आता इथूनच गर्दीमधून आम्ही काहीतरी घेतले। याच्यात एक लोड करून दे ना। काहीतरी घेतले आता चेकिंग चालू आहे। काय ना काय घेतलं ना आपण बारक्या पोरांची खेळ। मम्मीला माहिती आहे मी मला गेले मी तर मीच यूज करेल पोरांना घेणार। A few inches later. तर मंडळी आता आम्ही आलो रूमवर आणि जाम गर्दी होती आणि चालून पाय आमचे शाप थकलेत, म्हणजे एकदम बेकार हालत झाले। तर बघूया थोड्या वेळाने आमचा दुसरीकडे जाण्याचा प्लॅन आहे, ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात आम्ही कुठे जाणार आहेत ते। आणि आता बघूया पुढे काय काय होते, दाखवते मी तुम्हाला। सगळ्यांसाठी आता बनवले साबुदाण्याची खिचडी, बिकॉज आज आहे आषाढी एकादशी आणि सगळ्यांचा उपवास। सबजन खा रे। कशी आहे तुला विचारले ना? बरी आहे, चांगली नाही, खूप छान आहे। ओके तर मंडळी आता आम्ही निघतोय कुठे ते तुम्हाला समजेलच। सगळी पॅकिंग वगैरे झालं आहे। आमची बस थोडी लांब आहे, तिथे आम्हाला बॅग हाताने घेऊन हातात घेऊन जायचे आहेत
तर सगळ्यांनी कशी बॅगा काढून ठेवले. ऑलमोस्ट जर आता घेऊन पण गेले तरी मी दाखवते. चला हे बघा सगळ्यांनी बॅगा काढून ठेवलेत. आता आम्ही निघतोय. कुठे चाललं थोडं सरप्राईज ठेवले असं समजेलच. चला 8:01 PM. सो गाईज तुम्हाला कळतच असेल आम्ही कुठे आलेत. जेजुरीला. येलकोट जय मल्हार. तर आता आम्ही जेजुरीला पोहोचलेत आणि हा आमचा इकडे हॉल आहे. तर मध्ये जातो. A few inches later. आताच आमचा हरिपाठ वगैरे झालाय आणि सगळेजण जेवायला बसलेत. सगळे नाही म्हणजे ज्यांनी आता उपवास सोडलाय ते आषाढी एकादशीचा. आणि इकडे उद्यासाठी वाल सोलायला लावलेत. रामकृष्ण हरी माऊली. ज्याचं त्याचं वेगवेगळं काय काय चालू आहे. The next day. आजचा दिवस आमचा चालू झालेला आहे. जेजुरी आहे ना. रिव्हील केलं का नाही. बोलो जय मल्हार. तर मंडळी आता आम्ही चाललेत आपल्या खंडोबारायाच्या दर्शनाला. तर आता बघूया गर्दी बिर्दी आहे का नाही तिकडे कसं काय. मी आमची भाज्या घेवायला आले. थांबा दाखवते तुम्हाला. हे बघा भाज्या एकदम फ्रेश दिसतात. म्हणजे आमची तिचे मी आता भाज्या घेऊन जाणार आहे. आता आम्ही महाद्वाराच्या इथे पोहोचले. तर जाऊया वरती आपण. तर मंडळी जेजुरीमध्ये बघा कोण भेटले आपल्याला. ताई आपली चंदरची ताई. म्हणजे कोण आपली माणसं कुठे ना कुठे भेटतात. येस चला चला. फायनली पोचलेले आहेत आम्ही. बोला येलकोट जय मल्हार. पावसाळी वातावरण आहे. जाम जोरात पाऊस येणार आहे वाटतं. येलकोट सदानंदाचा. नुकतंच आमचं खंडोबारायाचं छानसं दर्शन झालेलं आहे आणि भारी भारी वाटतं. आता बघूया हे लोक काय करतात. तर खाली जाऊ. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला अंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट.
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंड हरिमर्दन मल्हारी तुझी हरिमर्दन मल्हारी तुझी प्रसन्न जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा पाऊस 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 पडलाय तर नुसतं सगळीकडे चिकट 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 झालंय भंडाऱ्याचं का वेगळंच वाटतं पण मंदिर एक नंबर वाटतं. A few inches later. इथे काय माहिती कुठल्या रस्त्यावरून चाललो आम्ही रस्त्याचं काम चालू आहे म्हणून बंद आहे काहीतरी डोंगराचाच भाग आहे हे काय एकदम डोंगराळ भाग आहे चिकट चिकट झाले हक्क दर्शनाला माणसं सोडली काही घनदाट जंगलामधून चालले हो. हे बघा आमचे ना रूमवर काय चाललंय माहितीये का सगळी जेवून झालेत आता निघायचा टाइम झालाय आणि इकडे आलेत असं ड्रायफ्रुट्स घेऊन ते तर सगळ्यांचं घेऊन झाले चिक्क्या आणि आता तिथे तर वेगळंच काय तिथे आला एक भाजीवाला तर यांनी त्या भाजीवाल्याचं जरा काय ठेवलं नाही सगळ्या भाज्या खपून टाकल्या ताईने बघा केवढा भाजीपाला घेतलाय रताळी पण घेतलेत वाटते. तर मंडळी आता आम्ही जेजुरीवरून निघतोय येस सगळं झालेलं आहे आता बॅक टू होम चला बस आमचं चालू झालंय आता आम्हालाच बसायचंय. Uh, 12 o'clock midnight. फायनली घरी आलेले आहेत आम्ही. तर नमस्कार मंडळी नुकतंच आम्ही पंढरीच्या वारीवरून घरी आलेले आहेत. आमचा प्रवास एकदम भारी झाला एकदम माझा हा पहिलाच वारीचा अनुभव होता पण खूप छान असा अनुभव आला. गर्दी होती त्याच्यामुळे थोडंसं वाटलं पण जर गर्दी नसेल तर ती वारी कशी वाटेल हे पण आहे. आणि येस आता आपले वारीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले ते मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही जर बघितले नसतील तर आधी जाऊन अगोदरचे व्हिडिओज बघा आणि कसे वाटले ते मला सांगा. आणि येस या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय.